महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आणि शिवसेना पक्षाच्या भवितव्याचा पेट आता सुप्रीम कोर्टात सुटण्याच्या मार्गावर आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होतीये। सलग 2 दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेतला जाणार असून राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच लागण्याची चिन्ह दिसतायत। 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांचा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। यासोबतच शिंदेंच्या पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयालाही शिवसेनेनं मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनीही आव्हान दिलं असून या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। उद्या पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो। बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल। आम्ही 2.5 वर्षात इतक्या चक्रा मारल्या आहेत, त्याच्यामुळे काय होईल देवालाच ठाऊक। कारण काय, याचं कारण असं की 2.5 वर्षाची ही लढाई चाललेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला ते इलेक्शन कमिशनमध्ये त्या न्याय मिळालाच नाही। आता म्हणून कोर्टात आमची केस सुनावणीला येते, याचं मी स्वागत करते। बघूया पुढे काय होतं।